हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आता थंडीचे दिवस चालू झालेत तर मुलांच्यासाठी खास शाळेच्या टिफिनसाठी पौष्टिक असे मी पराठे घेऊन येत आहे। काल पण एक मी पराठा अपलोड केला होता, चीज पराठा। सो आज आपण बघतोय पनीर पराठा, पनीर विथ चीज पराठा खास मुलांच्यासाठी आहे। बघू शकता किती छान मस्त असं पनीर पराठा झालेला आहे। कुठेही फुटलेलं नाही आहे आणि खराब झालेलं नाही आहे आणि बेटर पण व्यवस्थित आपलं कणकेमध्ये बसलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान मस्त असं झालेलं आहे। बघूनच असं खाण्याची इच्छा होत आहे आणि गरमागरम मी कट केलं होतं ते म्हणून छान असे वाफ येत आहेत। चला आता आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया खास मुलांच्यासाठी। बघू शकता इथं मी गोकुळचं पनीर घेतलेला आहे, 200 ग्रॅमचा आहे। कुठेही अवेलेबल होऊन जातं, बेकरीमध्ये किंवा डीमार्टमध्ये कुठेही। आणि एक कांदा घेतलाय, अर्धा टोमॅटो घेतलाय आणि एक शिमला मिरची घेतलेला आहे मी। आणि इथं चीज घेतलेला आहे थोडंसं, बघू शकता असा। आणि हे झाकणला थोडंसं कोथिंबीर लागलं होतं। इथं बघू शकता मोजलेला चीज घेतलाय मी, नसेल तर क्यूब घेतलात तरीही चालतं। आता हे आपण कट करून घेऊया पनीर। बघू शकता तुम्ही छान चांगल्या क्वालिटीचं जर पनीर घेतलात तर मुलांना बाधणार नाही। आणि पनीर आणल्यानंतर लगेच 1-2 दिवसामध्ये लगेच करायचं, फ्रीजरमध्ये ठेवून मग एक 5-6 दिवसांनी केलात तर पनीर खराब होऊ शकतं फ्रेंड्स। त्यामुळे ताजं आणि चांगलंच क्वालिटीचं पनीर वापरत चला। आता हे बघा, आता मी सगळं कट करून इथं चॉपरला लावून घेतलेला आहे, एकदम बारीक केलेला आहे जेणेकरून आपण पनीरचं म्हणजे पराठा करताना तो बाहेर येऊ नये त्यामधून। त्यामुळे मी एकदम असं फाईन एकदम बारीक केलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेला आहे, कोथिंबीर दाखवायचं राहूनच गेलं। बघू शकता ते कट करून परत त्यात घातलेलं दाखवण्यात खूप वेळ जातो, त्यामुळे डायरेक्ट मी हे बारीक केलेलंच तुम्हाला दाखवलेलं आहे। आता एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही कशामध्ये हे डिशमध्ये काढून घेऊ शकता। आता ह्यामध्ये आपल्याला हे असं छोटं खिसणी मिळतं बघा, जे की आलं खिसायचं असतं, त्याच्यानंच आपण आता इथं पनीर खिसून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला पनीर किती प्रमाणात पाहिजे, जास्त पाहिजे की कमी पाहिजे, त्या प्रमाणात तुम्ही इथं खिसून घेऊ शकता। अशा पद्धतीने व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला थोडंसं 1-2 चमचे चीज घालायचं आहे। चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, नको असेल तर तुम्ही इथं स्किप करू शकता चीज। हे बघू शकता एक मोठा पॅक घेतलेला मी पनीरचा, त्यातलं बऱ्यापैकी जास्त घेतलेला आहे मी, कारण 2 पराठे करणार आहे मुलांच्यासाठी, दोघांच्यासाठी 2 वेगवेगळे पराठे करणार आहे, त्यासाठी मी जास्त पनीर वापरलेलं आहे। तुम्ही जर एक करणार असला तर अगदी थोडं वापरू शकता। इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी। आता ह्यामध्ये मी बाकी काहीच ॲड करणार नाही आहे। आता चीज घातलं की झालं, डायरेक्ट सगळं आता हे मिक्स करायला घेणार आहे। तुम्हाला इथं जर त्यामध्ये लाल तिखट हवं असेल किंवा आणखी कोणता मसाला घालायचा असेल तर तुम्ही इथं घालू शकता, ॲड करू शकता फ्रेंड्स। बघू शकता इथं मी चीज घालून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे दाखवल्याप्रमाणे। हातानेही मिक्स केलं तरी चालतं किंवा चमच्याने मिक्स केलं तरी चालतं फ्रेंड्स। अशा पद्धतीने सगळं पनीर आणि आपलं चीज सगळं त्या जे आपण कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची मिक्स करून घेतलेला आहे बारीक, त्याला लागला गेला पाहिजे। आता हे आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता मिक्स करून। आता इथं मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे, बघू शकता। असं चौकोन किंवा गोल आकारामध्ये तुम्ही कसंही त्याला लाटू शकता। पराठे तुम्हाला गोल हवे असतील तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता, चौकोन हवा असेल तर तुम्ही चौकोनसुद्धा करू शकता। बघा इथं मी चौकोन करणार आहे, त्यामुळं ना असं चौकोन लाटून घेतलेलं आहे। आणि जितकं आपल्याला सारण त्यामध्ये पनीरचं भरता येईल तितकं भरून घ्यायचं आहे, अति जास्त पण भरू नका जेणेकरून ते लाटताना बाहेर येईल। असं अंदाज घेऊनच आपण घालायचं आहे। जर कणकेचा गोळा तुम्ही लहान धरला असाल तर त्याच्या निम्मा घ्यायचा। आता हे बघा असं आपल्याला फोल्ड करायचं आहे, व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून लाटताना ते बाहेर येऊ नये। अशा पद्धतीनं दाबून व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि एकदा हातानं बघा असं हे दाबून घ्यायचं व्यवस्थित। आणि कणिक मळताना मेन थोडंसं घट्ट मळायचं, लूज मळायचं नाही, चपातीला आपण मळतो तेवढं। आता हे आपण लाटून घेणार आहोत थोडंसं पीठ लावून, बघू शकता। चपातीसारखं थोडंसं लूज तुम्ही मळलात तर असं लाटताना मग ते फुटू शकतं आणि बाहेर येण्याची शक्यता असते, जे आपण बेटर आतमध्ये त्यामध्ये घातलेलं आहे। आता बघा असं पलटून आपण परत ज्या साईडला थोडंसं जाड वाटतंय त्या साईडला आपल्याला थोडं थोडं हलक्या हातानं लाटायचं आहे फ्रेंड्स, जास्त दाब द्यायचं नाही आहे। आता आपलं लाटून तयार झालेलं आहे
आणि इकडं आपला तवा पण गरम झालेला आहे. नुकतंच चपाती केलेलं होतं मी, त्यामुळं गरम होता तवा थोडासा. आता इथं थोडंसं मी तेल लावले. तुम्ही बटर लावणार असाल तर बटरसुद्धा लावू शकता फ्रेंड्स, काहीच हरकत नाही. किंवा बटर तेल न लावता तसंच जरी तुम्ही भाजलात तरी चालतं. खूप छान असं भाजलं जातं खरपूस असं, आणि हेल्दी होऊन जातो पराठा आपला बिना न तेल किंवा बटर न लावता. साईडनं थोडंसं तेल सोडलं आणि वरून थोडंसं लावले मी, तर बघू शकता तुम्ही. जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स. असे छान मस्त तुम्हाला पदार्थ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर. बघू शकता. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा फ्रेंड्स. कशी वाटली रेसिपी हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि हे असं अधूनमधून आलटून पालटून असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. बघू शकता सारण छान व्यवस्थित भरपूर भरलेलं आहे, त्यामुळे हेल्दी असा पराठा आपला होणार आहे. हे बघू शकता तुम्ही. असं आलटून पलटून आपल्याला छान खरपूस रंग येईपर्यंत, मस्त असं वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. आणि हे मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे फ्रेंड्स, हाय फ्लेम करायचं नाही. हाय फ्लेम केला तर वरचा आपलं कणिक जो असतो तो भाजला जातो, पण आतलं छान असं वाफलं जात नाही आणि भाजलं जात नाही फ्रेंड्स. त्यामुळं मीडियम फ्लेमवरच भाजायचं. आता इथं एक मी डिश घेतलेली आहे बघू शकता, त्यामध्ये आता हे पराठा काढून घेणार आहे. बघू शकता किती छान मस्त असं खरपूस भाजलेलं आहे, कुठंही कच्चं राहिलेलं नाही आहे. छान असं हेल्दी भाजून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं भाजायचं आहे फ्रेंड्स. आता हे आपण कट करून घेऊया 4 पीसमध्ये, म्हणजे व्यवस्थित आपल्याला टिफिनमध्ये घालता येईल मुलांना. म्हणजे एक एक पीस असं घेऊन खाता येईल. हे जास्तच गरम आहे, त्यामुळं आता हे सुरीनं आपल्याला 4 भाग करून घ्यायचे. तुम्ही ट्रायंगलमध्ये सुद्धा पिझ्झासारखं कट करू शकता किंवा असं कट करू शकता. थँक्यू सो